एक बॉडी तरंगत कोल्हापूर साईडनं कुरळपच्या हातीपर्यंत आली तिथं. तर त्यावेळी तिथं प्रचंड माझ्यावरती प्रेशर आलेलं होतं कारवाई थांबवण्यासाठी. आपल्या अशा अन्यायाविरोधाची चिडी या गोष्टींच्यामुळे मी पुन्हा मी काही थांबलो नाही. मग तिथे कोणाशी मला पंगा घ्यायला लागला तर चालतंय. आपण जर पोलिसांनी जर लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला तर नक्कीच लोक तुम्हाला बातम्या देतात किंवा लोक तुमच्या मदतीसाठी धावून येतात. बीड जिल्ह्यात काम करायचं म्हणजे एकदम डेंजर काम आहे बीड जिल्ह्यात. पण ही भाई आहे वगैरे दादा आहे असं तसं याच्यातून यांच्या एक टीम बनलेल्या जातात ना. हा ग्रुप तो ग्रुप मर्डर होतात. मग ह्याने याचा केला त्याने त्याचा केला. परंतु एक व्यक्ती मला म्हणायचा की तो व्यक्ती आत्महत्या नाही करणार. समोरच्या आरोपीने त्याच्या पोटामध्ये सुरी मारली होती. चॅलेंजिंग मर्डर होता. आम्ही दोघांनी अगदी त्यांच्यावरती उड्या मारून असं त्या दोघांना पण आम्हाला लागलेलं होतं झटापटीमध्ये आरोपींना धरताना. रिस्क राहतेच. मग आमचे आरोपी एकदम इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये आम्ही एकदम शितापणे आरोपी अटक करतो. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व भोसले आणि तुम्ही पाहत आहात अनस्क्रिप्टेड विथ अथर्वचा पहिला एपिसोड. आणि आपल्यासोबत आहेत संजय हरुगडे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही स्वतःबद्दल थोडंसं लोकांना इंट्रोड्यूस करून द्या, जेणेकरून जे आउट ऑफ द आपल्या रिजनच्या बाहेरचे लोक आहेत पाहणारे त्यांना तुमच्याबद्दल थोडी माहिती मिळावी. माझं नाव संजय अकराम हरुगडे. मी सध्या पोलीस इन्स्पेक्टर इस्लामपूर पोलीस स्टेशनला आहे. गेले 2 वर्ष खंडित मी इथं कार्यकाळ करत आहे आणि सध्या आहे अजून इस्लामपूर पोलीस स्टेशनला. सर, दिवसाचं म्हणजे रुटीन काय असतं, म्हणजे डेली रुटीन काय फॉलो करता तुम्ही? तसं पोलिसांना डेली रुटीन काही नसतं. कधी पण काही इन्सिडेंट झाला तर तात्काळ आम्हाला लगेच तिकडे जावं लागते. तसं सकाळी लवकर उठून थोडं एक्सरसाइज करणे, 10च्या अगोदर ऑफिसला जाणे, असं डेली रुटीन असते रेग्युलर. पण बऱ्याच वेळेला रात्रीचे काही मॅटर्स घडलेले असतात, त्यामुळे सकाळपासूनच आम्ही त्याच्या फील्डवरती आम्ही काम करत असतो. सर, म्हणजे लहानपण कुठे गेलं किंवा? तसं माझा जन्म मुंबईचा आहे आणि माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडील मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर मी लहान असतानाच गावी आलो आणि माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच हरवलवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथे झालं. त्याच्यानंतर बेडसगावमध्ये माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी सरोड शिवसेना महाविद्यालय ते कॉलेज पूर्ण केलं. त्यानंतर मी स्पोर्ट्समध्ये मला मुंबई पोलीसमध्ये खेळाडू म्हणून घेतलेलं होतं.